नवसाचा राजा. खरोखर नवसाचा राजा पावतो काय ते नाही तुम्ही एवढे उत्साह का मूर्ती त्यासाठी? पण ते सांगतात की गेल्या वर्षी आम्ही याला नवस केला होता, तो पूर्ण झाला. छान दिसतो, विसर्जन छान होतं, त्याने कुठे गालबोट लागत नाही. 5-5.5 फुटापर्यंत आमची मूर्ती आहे. तर आपली फोटो आला. गणपति बाप्पा मंगल मूर्ति जय गणेश दादा। और आज हम आए ओल्ड हॉस्टल सा राजा के यहाँ पर पहली बार फर्स्ट टाइम पॉडकास्ट करने के लिए, और काफ़ी अच्छी तरीके से ये मंडल है। सो बिना कोई देर करते हुए आज का वीडियो स्टार्ट करते हैं। जय गणेश दादा। जय गणेश। तर दादा गोष्ट करूया की आपल्या मंडळाच्या स्टार्टिंग कशी झाली? आमचं स्टार्टिंग म्हणजे इथे विद्यार्थी लोकांचं हे होतं, हॉस्टेल होती. त्या हॉस्टेलमध्ये जेवणाकरिता एक कॅन्टीन होती. त्या कॅन्टीनमध्ये कर्मचारी लोक होते. आता अर्धे कर्मचारी इकडचे होते, म्हणजे हे सगळे जीएमसी जेजेला पण कर्मचारी आणि त्या कॅन्टीनचे कर्मचारी वेगळे असायचे. तर हे सगळे एकत्र मिळून इथे नाही एक छोटासा गणपती आणायचे. त्यावेळी काय 11 रुपये वर्गणी वगैरे काढायचे आणि इथे गणपती करायचे. असं करत करत 1980 मध्ये इकडचे कार्यकर्ता तिथे जॉईन झाले आणि तिकडचे कार्यकर्ते होते ते लोक रिटायर होऊन मग निघाले. मग ते लोक बोलले आता हे सगळं तुम्ही करा. तर आता आमचे कार्यकर्ते बाबल्या चौगुले, हिरा परमार आणि गुरव खरात आणि ते असे आमचे जुने आमच्या वडिलांचे वडील होते तेव्हा. तर त्या लोक तिथे कार्यक्रम तिकडनं मग ती मूर्ती इथे घेतली, कारण ते बंद व्हायला आला. मग तिकडे कोणच नाही. मग ती मूर्ती आता मग आम्ही लोकांनी 1980 मध्ये इथे आणली. मग तिथे आणत आज वाढत आज ऑल हॉस्टेलचा राजा बनला. ते आमचा गणपती आज हे प्रसिद्ध झाला. ऑल हॉस्टेलचा राजाच्या नावाने हे गणपती आमचा प्रसिद्ध झाला. आणि नंतर आमचे इकडचे कार्यकर्ते आम्ही आलो, हिरा परमार, मी, सोलंकी काका आमचे, नंतर यंग पिढी सुशांत जाधव, सचिन नितीन जाधव यांचे वडील दशरथ जाधव, याचे वडील अशोक जाधव, असे मग इकडचे संपूर्ण 40तले कार्यकर्ते इकडचे बनले. मग त्या लोकांनी हे हळूहळू करत एवढा मोठा उत्साह आज 75 वर्ष आपला झाला तिथे आमचा इथे. तर आता आमचा हे कार्यक्रम व्यवस्थित होतोय आणि आम्हाला नवसाला पावणारा गणपती ज्याला माहीत असतं त्यालाच माहिती असतं, जे त्याला पुस्तक त्यालाच माहिती असते नवसाला गणपती आहे. असा करत आजपर्यंत आम्ही इथपर्यंत पोचलो. मी आणि हे कार्यक्रम आमचा हाताने आज आमचे वरिष्ठ आहे, मी आहे, आमचे तरुण पिढी आहे, आता यांच्या हाताने अहोरात्री मेहनत करतात. पण आमचा गणपती अहोरात्र इथे येतो आणि बसतो, ते व्यवस्थित येतो. त्याला बसत असतो तो बरोबर तो बसतो. आणि आमचा मोठा गणपती ऑर्डर आपला अखिल जेजे हॉस्पिटलचा सार्वजनिक गणपती आमचा जेजे हॉस्पिटलचा आहे. ते तिथे करतात आणि मी आम्ही एकत्र सगळे आहे. असं हे नाही फक्त आमचं एक ऑर्डरचं नाव पडलंय आमचं. असं आम्ही कार्यक्रम करत आलोय आणि हे कार्यक्रमचा होईपर्यंत आम्ही इथे करू. ओके. तर दादा मंडळाची स्थापना कशी झाली आणि कधी कोणत्या इयर मध्ये झाली? आता ते मेस मध्ये नाही राहायचे. ओके. तर आता ते मी तर तेवढा माझा जन्म तेवढा हे नाही आहे, पण ते राहायचे एवढा मला माहित आहे की त्या मेस मध्ये ते राहायचे. तर त्यांना असं वाटायचं की बाबा गणपती वगैरे होतात ते, तर तिथे ठाकूर मामा करून होते, ठाकूर करून ते चालवायचे मेस स्टुडंट लोकांची, विद्यार्थी. तर दादा तुमच्या टाइममध्ये किती वर्गणी होती आणि किती कार्यकर्ते होते जवळपास एक नंबरमध्ये? तसंच आताच सन्माननीय हरीश परमार उर्फ भाई यांनी सांगितले की 1950 या काळामध्ये जो मेसमध्ये गणपती उत्सव व्हायचा आणि त्यानंतर ओल्ड हॉस्टेल हे जे 7 क्वार्टर्स आहे तिथे मग आम्ही हा गणपती उत्सव साजरा करण्यात आला. आणि तेव्हा म्हणजे परिस्थिती एवढीही नव्हती. तेव्हा यांच्या काळामध्ये 11 रुपये वर्गणी होती, तेव्हा आमच्या काळामध्ये 51 म्हणजे आणि 101 म्हणजे तेव्हा खूप मोठी अशी वर्गणी जमणार. आणि मग आम्ही काय करायचो, ही आमची घरं होती, या घरातूनच आम्ही वर्गणी काढायचो. आणि कोणी हितचिंतक वर्गणीदार देणगीदार असत, मग ते कोण 51 द्यायचे, कोण 25 रुपये द्यायचे. काही डॉक्टर्स होते जसे ते मानणारे आहेत ते लोक मग वर्गणी द्यायचे. आणि त्या काळामध्ये आमची जुनी पिढी म्हणजे होती तेव्हा अध्यक्ष म्हणून जे आमचे सीताराम शिवतरकर होते, परत अशोक जाधव, अशोक खरात, परत आमचे हिरा परमार तर होतेच, त्यावर तुम्हाला शंका नाही. त्याच्यानंतर श्याम दळवी होते आणि परत पालांडे होते, त्यांना भाई म्हणायचो आम्ही, सुनील जाधव, माझे वडील होते. म्हणजे या उत्साहाने आम्ही चालू केले. तेव्हा एवढा म्हणजे अंग मेहनत आणि मेहनत खूप होती वर्गणीमध्ये, त्याला उत्साहामध्ये होता. जसं हरीश पवारांनी सांगितलं
की गणपती उत्सव हा एक उत्सव नसून हा एक सांस्कृतिक, धार्मिक आणि सर्वांना एकत्र घेऊन चालणार आहे. आणि त्या निमित्ताने आमच्या या ओल्ड हॉस्टेल सर्वांचा एकोपा राहिला, जेणेकरून सर्व आम्ही एकत्र आले. आता मी इथून जरी सोडून गेलो तरी दरवर्षी मी न चुकता माझ्या कुटुंबाबरोबर आम्ही इथे दर्शनासाठी येतो. म्हणजे एक असं आहे की देवापुरते एक असतं आहे, कारण मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचं आहे. त्या निमित्ताने आम्ही अशी वर्गणी आणि आम्ही चालू करेल. आणि आता ही वर्गणी आमची काही यंग मुलं आहेत की आता हे स्थापन केले त्यांनी आणि चालू ठेवतात परंपरा. मी श्रीचरणी हीच अशी प्रार्थना करतो, हीच पारंपरिक पुढे चालू राहू दे, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना. बोला गणपती बाप्पा. तर दादा, मंडळाचा प्रवास कसा होता? मंडळाचा प्रवास म्हणजे हा मंडळाचा प्रवास खूप मोठा आहे. गेली आता आमचं हा वर्ष 76 वर्ष, माझं वय 41 वर्ष आहे. म्हणजे हा प्रवास मी जन्मल्यापासून बघतो. माझा जन्म 40 झाला आणि ह्याच्या आधीपासून हा उत्सव मोठ्या थाटामाटा साजरा केला जातो. आणि इथे राहून बघूनच आम्हाला एवढा आनंद झाला की आम्ही पूर्णपणे ह्या मंडळात झोपून दिलेला. लहानपणापासून आवड आहे. अच्छा. आणि त्याच्यामुळे सगळी मुलं एकदम एकोपानी करून मोठा उत्साहाने साजरा करतात. ओके. तर दादा, गोष्ट करूया की मंडळाचे कार्यकर्ता त्यांच्या उत्साहावर प्रेम किती होय आणि कसं आहे? आताच बोललो ना की आम्ही जन्मल्यापासून बघितलं की बाप्पा इथे बसतो आणि 11 दिवस म्हणजे गणपती बाप्पा येणार. त्याच्या तयारी 1 महिना आधीपासून ह्या चाळीमध्ये एवढी धमाल असते की सगळे कार्यकर्ते एकत्र येणार. मग काय करायचं, कसं करायचं, प्लॅनिंग काय, मूर्ती कशी आणायची, मग त्याचं डेकोरेशन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन करायचं. मग त्याच्यानंतर डेकोरेशन ठरायचं. त्याच्यापूर्वी आम्ही हा मंडप बांधायला घ्यायचो. हा जो आता मंडप बघतात श्रीचा मंडप, हा पहिला आम्हाला स्वतः बांधावा लागेल. त्यासाठी पोरांना हॅट्स ऑफ आहे की आमची पोरं स्वतः बांधायची, कारण का तेवढं फायनान्स आपल्याकडे नव्हतं. येस. तर दादा, गोष्ट करूया की आताच्या उत्सवामध्ये आणि जुनं म्हणजे जे 90च्या टायमामध्ये जे उत्सव होतं त्यामध्ये किती डिफरन्स आला आणि काय तुमचं मत सांगा? पहिल्याच्या उत्सवामध्ये पहिलं सांगितलं मी सोशल मीडियाने. ओके. त्याच्यामुळे जे काय होतं ते सगळे प्रेझेंट होऊन करायचे. आता काही लोकांना कसं ऑप्शन भेटलंय, पण तो उत्सव मी खरं सांगितलं तो खूप मजेदार होता, कारण का पोरं सगळी तिथे हजर व्हायची. आणि असं ना आताही हजर होतात, पण थोडीशी कामात बिझी असल्यामुळे काय ऑनलाईन बघतात. तेव्हा तसं नव्हतं की मला पोहोचायचंय, मला ते मिस नाही करायचं. आणि त्याच्यामुळे त्या लोकांना वेळ पण होता. आताची थोडंसं पोरांना वेळ नसल्यामुळे पण उत्साह हा आधी पण चांगला होता आणि आताही चांगला होता, तेवढाच जोशामध्ये होता. ओके. तर दादा, गोष्ट करूया की सोशल मीडियावर म्हणजे आपला मंडळाचा जे हॉस्पिटलचा राजा, त्यांचं उपक्रम काय काय असतात? जे हॉस्पिटलचा उपक्रम म्हणजे काय, सर्वात पहिलं तर काय आमची 2 पोरं आहेत, एक प्रथम आणि एक नितेश, जे आमचं सोशल मीडिया सांभाळतात. ओके. ते लोक पूर्णपणे सोशल मीडिया सगळ्यांना बरोबर शेअर करून सगळं काही करतात. दुसरी गोष्ट, आमच्या मंडळाची खासियत अशी आहे की आम्ही जे हॉस्पिटलमध्ये कामाला आहे, सगळे इकडची जी रहिवासी ही सगळे हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. त्यामुळे कोणत्याही मंडळाचं कोणत्याही लोकांना काही प्रॉब्लेम झाले, फोन आले का आपल्या मंडळातली सगळी पोरं त्यांना मदतीला पुढे जातात. हा सर्वात मोठा उपक्रम आहे आमचा की लोकांना आणि रुग्णांना मदत करा. तर आता गोष्ट करूया की आताच्या टायमामध्ये सध्या म्हणजे प्रश्न म्हणजे कसं पण असतात आणि मंडळ मूर्ती मोठी आणतात आणि काय काय मंडळ छोटे आणतात. ते मूर्तीवर काय डिपेंड नसतं, पण श्रद्धेचा भाग असतो. पण विसर्जनच्या टायमाला वरती काय पण करत म्हणजे प्रॉपर विसर्जन नाही करत, तर आपल्या मंडळाचं विसर्जन कसं असतं तर त्याबद्दल जर सांगा. आमचं असं होतं की आधी आम्ही जे मंडळ गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं तेव्हा आमच्याकडे खूप चांगली म्हणजे भरपूर पोरं होती. ओके. आता शासकीय कर्मचारी असल्यामुळे जे लोक रिटायर व्हायचे ते निघून जातात, त्यांना स्वतःच्या घरात जावं लागतं. येस. हे शासकीय निवासस्थान आहे. मग त्याच्यामुळे आमची जी महत्वाची मोठी मोठी जी पोरं होती ना, ते असताना आम्ही बाप्पाची मूर्ती खांद्यावर घेऊन भर समुद्रात घेऊन जायची. ती मजा वेगळीच होती. बाप्पाला विसर्जन करताना प्रत्येक जण गणपती बाप्पा मोऱ्या करत करत बाप्पाला म्हणजे आणि आता काय झालं, आताचं विसर्जन आम्ही आहे ना हा तराफ्यावर करतो. ओके. बाप्पाला म्हणजे जाऊन तिथे सोडत नाही, पूर्णपणे तराफ्यावर राहतो, तराफा घेऊन वर समुद्रात जातो आणि त्याचा बाप्पाचं चांगल्यापणे विसर्जन. तर आता गोष्ट करूया की जेजेचा महाराजा हे नाव कसं पडलं आणि हाच नाव का पडलं? जेजेचा महाराजा म्हणून आम्हाला गिरावी प्रसिद्धी मिळाली. ती म्हणजे आमचं गिरावी 75 वर्ष होतं. 75 वर्षामध्ये आम्ही खूप मोठ्या उत्साहाने सण साजरा केला. आमचं महाराष्ट्र टाइम्समध्ये आमच्या मंडळाची आमच्या बाप्पाची फ्रंट पेजवर आपली फोटो आला होता आणि त्याची वाहवा झाली होती की खरंच की हा एवढ्या छोट्या मंडळाने एवढा मोठे उपक्रम कसे साजरे केले, त्यामुळे सगळी माहिती दिली होती. आणि तसेच फोर्टच्या राजाने आम्हाला टॅग करून ही पद दिलेलं आहे की जेजेचा महाराजा. त्यांनी दिलेलं हे पद आम्ही स्वीकारलंय आणि त्याच्यामुळे हे जेजेचा महाराजा हे गेल्या वर्षीपासून आम्हाला मिळालेलं नाव आहे. तर आता गोष्ट करूया
की मंडळाचे नेक्स्ट 5 इयर्सचं विजन काय, म्हणजे तुमचं मंडळाचं काय विजन आहे पुढच्या 5 वर्षाचं मंडळाचं विजन असं आहे की लोकांना किती मदत करता येईल. सण खूप आम्हाला सण साध्या पद्धतीने साजरा करायचा आहे, लोकांना त्याचा आनंद लुटता येईल, श्रद्धा राहिली पाहिजे. असं नाही की नुसतं सोशल मीडियावर दाखवायचं आहे आणि मोठेपणा करायचं, ते नाही आहे. आम्हाला श्रद्धा टिकली पाहिजे, मुलांना कार्यकर्त्यांना रहिवाशांना आनंद भेटला पाहिजे, बाप्पाची इथे बाप्पा इथे आणून त्यांची चांगल्यापणे सेवा केली पाहिजे, हेच आमचं विजन आहे. तर दादा गोष्ट करूया की मंडळाची फंडिंग कशी असते. काही लोकांची मंडळाची फंडिंग म्हणजे ऑनलाईन कंपनी थ्रू येतात आणि आपल्या मंडळाची फंडिंग कशी असते. आपल्या मंडळाची फंडिंग ही पहिल्यापासून आपण जी वर्गणी काढतो ती पहिली 50 होती, मग 100 झाली, मग 500 झाली. आता कसं झालं फंडिंग आम्हाला असं बाहेरून खूप मोठा सपोर्ट नाही आहे. आम्ही कसं बाहेर जाऊ पण शकत नाही, शासकीय कर्मचारी असल्यामुळे आम्ही कोणाला असं फोर्स करू शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे वर्गणी वाढून आता 1000 रुपयावर झालेली आहे. पण आमचा मित्रपरिवार खूप मोठा आहे की जे आम्हाला नेहमी सपोर्ट करतो, जे आम्हाला फंडिंग करतात. तसेच मंडळाचे नगरसेवक आमदार म्हणजे एरियातले नगरसेवक आमदार जे आहेत तेही मोठ्या प्रमाणात आम्हाला सपोर्ट करतात. अशा प्रकारे फंड बऱ्यापैकी जमावून मोठ्या उत्साहामध्ये हा सण साजरा करतो. तर मंडळ हे फक्त 11 दिवसासाठी नसतं, मंडळ फक्त 11 दिवसासाठी नसतं, पण हे होल ओव्हर म्हणजे 1 इयरमध्ये वर्षभर ऍक्टिव्ह असायला पाहिजे. ओके, तर काय काय ऍक्टिव्हिटी आपला मंडळ हे करत असतो. आता आपल्याकडे जेवढे सण आहे ते आपल्या साईमध्ये साजरे करा, होळी म्हणा किंवा हे मंडळ गणेशोत्सव मंडळ. मेन म्हणजे आपल्याकडे दसऱ्याला साईबाबा भंडारा असतो. अच्छा, तिथे लोक 400 ते 500 लोक इथे येऊन जेवतात. तो मंडळ तो जो दसऱ्याला साई भंडारा तो पण आपला गणेशोत्सव त्यावेळी कोणी कोणाला पैसे घेतो, ज्या कोणाला देणगी द्यायची असेल तर आम्ही देणगी घेतो आणि हा गणेशोत्सव मंडळ तो साईबाबांचा भंडारा साजरा करतो. ओके, तर गोष्ट करूया की आगमन हे फक्त आगमन नाही राहिलं, एक इव्हेंट झालं आहे आणि लोक फक्त फोटोसाठी जातात, पाय पडायला कोण जात नाही. तर त्याबद्दल तुम्ही काय बोलणार. मला आता अतिशय वाईट वाटतं की लोक आता हात जोडलेले बापासमोर दिसत नाही, मोबाईल घेऊन दिसतात. ते काहीतरी चुकीचं आहे. म्हणजे ठीक आहे, सगळ्यांना आवड आहे, पण तुम्ही हात जोडला तर जास्त बरं आहे. बाप्पा तुम्हाला आशीर्वाद द्यायला आला, त्याचा आशीर्वाद घ्या. फोटो तर काय येतच राहतं, पण ते कुठे ते थांबलं पाहिजे, थोडंसं त्यावर काहीतरी कंट्रोल आला पाहिजे. हे नवीन पिढीवर डिपेंड आहे, आपण किती काय करावं. ओके, तर मंडळाचे हे इयर खूप इम्पॉर्टंट असतं, म्हणजे रौनक महोत्सवी वर्ष, 50वं वर्ष, अमृत महोत्सवी वर्ष आणि शतक महोत्सवी वर्ष. तर आपल्या मंडळांना 75 इयर्स ऑफ सेलिब्रेशन कम्प्लीट झालं. तर 25 इयर्समध्ये आणि 50 इयर्समध्ये आणि 75 इयर्समध्ये काय काय उपक्रम केले होते, कोणत्या लेवलमध्ये केले होते आणि कसं केलं होतं. 25व्या वर्षामध्ये तर मी नव्हतोच. ओके, माझा जन्म बोलतो मी 41 आणि आमचा बाप्पा 76 वर्षाचा. ओके, त्याच्या 50व्या वर्षी मी खूप लहान होतो आणि 75 वर्षी आता सांगितलं की उपक्रम खूप छान प्रकारे केला. सगळ्यांना जे जुने रहिवासी होते, जे ज्यांनी गणपती बाप्पा सुरुवात केली, त्यांच्या सगळ्या फॅमिलीला बोलवलं, त्यांचा मान सन्मान केला, पूजेला बोलवलं, परत सगळ्यांचा सत्कार केला आणि त्यांच्याबरोबर चांगला मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला. प्रत्येकाला विसर्जन नाही बोलवून घेतलं. म्हणजे ज्यांनी हा बाप्पाबरोबर जे काही केलंय त्यांना आम्ही मिस नाही केलं. सगळ्यांना बोलवलं, त्यांना खूप आनंद झाला की आम्हाला अजून ही चाळ ओळखते. म्हणजे एकदा चाळ सोडून गेल्यानंतर लोकांसाठी आपलं कोण विचारत नाही. पण ह्या मंडळाचं असं नाहीये. जेवढी जुनी लोक आहेत त्यांना आवर्जून बोलवतात, त्यांचा मान सन्मान करतात, त्यामुळे त्यांना कसं भारावून जातात. तर आता गोष्ट करूया की स्टार्टिंगमध्ये आपली मूर्ती जरा मोठी असायची आणि आता कुठे ना कुठे म्हणजे लहान झाली. तर काय त्यावर मध्ये. नाही, ऍक्च्युली आमची मूर्ती आधी खूप लहान होती. अच्छा, हा लहान होती, मग ती 4 फुटावर आली, 4.5 फुटावर, मग थोडी वाढली होती. अच्छा, मग नंतर आमच्या मंडळाच्या पोरांनी रिसर्च ती खूप मोठी मूर्ती होती. एवढं नको, आपलं 5 फूट आपलं बरोबर आहे. बाप्पा पण छान दिसतो, विसर्जन छान होतं, त्यांना कुठे गालगोट लागत नाही. पण त्याच्यासाठी आम्ही आता ठरवलं की 5-5.5 फुटापर्यंत आमची मूर्ती आहे. मूर्तीकार कोण आहे आताचे आणि स्टार्टिंगमध्ये कोण आहे. आधीचे मूर्तिकार होते आमचे विजय आंबेकर, त्याच्यानंतर मग किरण अडदूस आणि त्याच्यानंतर आताची जी मूर्ती किरण अडदूस यांनी बनवलेली आहे. गेली 2 वर्ष ती मूर्ती मला गेल्या वर्षी 75 वर्षी खरंच खूप सुंदर बनवली, म्हणून आम्ही त्याच मूर्तिकाला पुढे ठेवलेला आहे. आता पुढच्या वर्षी बघू. आणि आपली मूर्ती खरंच खूप सुंदर असते असे सगळेजण म्हणतात. की कमेंट्स ऐकलं आम्हाला खूप बरं वाटतं. तर आता गोष्ट करूया की आपल्या मंडळाची बाप्पाला नवसाचा राजा, तर खरोखर नवसाचा राजा पावतो काय ते नाही, ही गोष्ट हे बघा, माझ्या नवसाला पावणाराच बाप्पा आहे. आतापर्यंत ही 76 वर्ष झाली, पण मी कधी असं ऐकलं नाही की मंडळाने ही मूर्ती आणली, पैसे देऊन आणली, असं कधीच घडलं नाही. आणि
दरवर्षी कोण ना कोण आपल्याला तयारच असतो, मी देऊ का मूर्ती, मी देऊ का. मग आम्ही विचारलं जातं का तुम्ही एवढे उत्साह का मूर्ती देण्यासाठी. पण ते सांगतात की गेल्या वर्षी आम्ही यांना नवस केला होता, तो पूर्ण झाला. हे अशी सुरुवात झाल्यावर आम्हाला कळालं की आपला बाप्पा तर नवसाला पावणार आहे. हे जेव्हा मी कार्यक्रम होतो तेव्हापासून हा नवसाला पावणारा भीतीचा बाप्पा आहे. गेल्याच वर्षी एक आपल्याकडे स्वतः मूर्ती बनवणारी मुलगी होती. त्या मुलीने नवस केला होता, आम्हाला माहित पण नाही की तिने नवस केला होता, पण तिचा नवस पूर्ण झाला. तर आमची मूर्ती आमची कार्यकर्ते 4-5 दिवसापूर्वी बघायला गेले आणायच्या आधी. तेव्हा ती मुलगी म्हणाली की मी नवस केला तर माझा नवस पूर्ण झाला, तर हे धोतर आणि वरची शाल ही मी माझ्याकडनं देणार आहे. म्हणजे प्रेझेंट उदाहरण आहे आपल्याकडे. आणि ह्याच्या आधीचं तर मी सांगू शकतो मोजून की कोणाचं काय झालं आणि ह्या मूर्त्या आपल्याला कशा आल्या. म्हणजे नवसाला पावणारे बाप्पा आहे म्हणून आपल्याला एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तर आता गोष्ट करूया की तुम्ही लास्ट इयर अमृत महोत्सवी वर्षाचे अध्यक्ष झाले होते आणि खूप चांगल्या पद्धतीने चांगल्या लेवलमध्ये केलं होतं सेलिब्रेट. तर काय फिलिंग होती आणि कसं कोणत्या लेवलमध्ये केलं? असं काही नाही. सध्या माझे पोरं लोक जेवढे मंडळाचे कार्यकर्ते होते त्या लोकांनी खूप मेहनत केली माझ्यासाठी आणि सर्व पोरं खूप सहकार्य केलं आणि उत्साह माटामाटाने केलं. तर 75 वर्ष अजून पण सर्व पोरं लोकांना आठवण. तर आता गोष्ट करूया की अमृत महोत्सवी वर्षामध्ये मी असं बघितलं की सोशल मीडिया हँडल्स, आजूबाजूचं मंडळ, स्पोर्ट्सचा राजा असं या मंडळाने आले होते, तुमचं कौतुक केलं होतं. सध्या पण बरोबर काय जरा त्याबद्दल 75 वर्षी जे आमचे कार्यकर्ते जे सोशल मीडियावर त्यांच्याशी संबंध बनवले, त्याच्यानंतर त्या लोकांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिलं की आमचे कार्यकर्ते, आमचे 2-3 कार्यकर्ते जे गेले त्यांच्या मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या मंचावर त्यांना सत्कार केला. हे बघून आम्हाला बरं वाटलं की आपण काहीतरी कमवलं. एवढ्या मोठ्या मंडळात जर आपल्या मंडळाचा सत्कार करतो, सारशिपाई करतो म्हणजे आपण काहीतरी चांगल्या मार्गावर आहे हे सांगतो. तर आता गोष्ट करूया की जेजेचा राजा म्हणजे एक हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलची काहीतरी माहिती द्या जरा लोकांना. हॉस्पिटलची माहिती पुरा जगाला माहिती आहे. ओके. जे हॉस्पिटल म्हणजे हा गोरगरिबाचा हॉस्पिटल आहे. हे आमचे बाटलेले बाबा, आम्ही त्यांना बाटलेले बाबा बोलतो. जे हे नाव जमशेदजी जिजाबाई त्यांच्या नावाने पडलेलं आहे. आणि त्या बाबांनी खरंच बाटल्या विकून हा हॉस्पिटल बांधला आहे. या हॉस्पिटलमुळे आज एवढ्या लोकांचं भलं होतं, गोरगरिबांचं. मी स्वतः ओपीडीमध्ये कामाला आहे. मला माहिती आहे मी दिवसाला 2200 ते 2100 एवढे लोक आपल्याकडे येऊन सेवा घेऊन जातात रुग्णांची. म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. दिवसाला जर 2000च्या वर पब्लिक आपल्याकडे येते आहे तर ही मोठी गोष्ट आहे. मोठं हॉस्पिटल आहे. आणि त्याचबरोबर की आम्ही आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी हे दैवत आहे. आम्हाला सगळ्या देवापेक्षा आधी आमचे बाटलेले बाबा आहेत. ओके. म्हणजे जे हॉस्पिटलचे बाबा आहेत, ज्यांच्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्या लोकांची घरं चालली, शिक्षणं झाली, आज कोण कुठच्या लेवलला गेले हे बाबाच्या कृपेमुळे. म्हणून बाबा हे आमच्या सर्व कार्यक्रमामध्ये सर्वात पहिले असतात. आम्ही सुरुवात करताना, मंडळाची सुरुवात करताना मला बाटल्या बाबांच्या पाया पडून हार अर्पण करूनच सुरुवात करतो. ओके ओके. तो गाइस ये था जेजेसा ओल्ड जेजेसा राजा या फिर महाराजा के इनके ओल्ड स्टोरी थी और काफ़ी अच्छी तरीके से इन्होंने अपना प्रेजेंस दिया. और आप ज़रूर आइए, मैं तो आऊँगा, आप भी ज़रूर आइए और हर साल इनका कार्यक्रम भी ज़रूर देखिए. सो काफ़ी अच्छी तरीके से ये मंडल है. सो आप ज़रूर आइए और बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओल्ड हॉस्टेलच्या राजाचा विजय. आपल्या मंडळाला मुंबईच्या खास आपली मुलाखत घेण्यासाठी आले होते. खरंच ते खूप सुप्रसिद्ध आहेत. त्यांना वेळात वेळ काढून त्यांनी आपल्या मंडळाची मुलाखत घेतली, आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल मी ओल्ड हॉस्टेल सार्वजनिक विशिष्ट मंडळाकडनं त्यांचे हार्दिक स्वागत करतो. सन्मान करतो आणि असंच आमच्या मंडळाला खूप मोठं करावं आणि गणपती बाप्पाला मी चरणी प्रार्थना करतो की तुम्हालाही त्यांनी मोठं करावं, तुम्ही सुप्रसिद्ध व्हावं हीच विषयाची मी प्रार्थना करतो. चला गणपती बाप्पा राजा